नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात आणि पहिल्याच दिवशी महागाईचा मोठा झटका. सर्वसामान्यांच्या खिशांवर पुन्हा एकदा ताण वाढणार असल्याचं चित्र दिसतंय. नमस्कार, मी अदिती आणि तुम्ही पाहताय जरा हटके. गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावामुळे जागतिक पातळीवर अनिश्चितता निर्माण झाली आहे. आखाती देशांमधील संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमती सातत्यानं वाढ होते आणि याचा थेट परिणाम आता भारतातही दिसू लागलाय. तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत तब्बल 195 रुपयापर्यंत वाढ करण्यात आली आहे. आजपासून म्हणजेच 1 एप्रिल पासून हे नवे दर लागू झालेत. दिल्लीमध्ये या सिलेंडरची किंमत आता 2087 रुपये 50 पैसे झाली. मुंबईत हा दर 2031 रुपयांवर पोहोचलाय. कोलकातामध्ये सर्वाधिक 218 रुपयांची वाढ होऊन किमतीत 2208 रुपये 50 पैसे झाली आहे. तर चेन्नईमध्ये ही वाढ होऊन 2246 रुपयांवर गेली. ही दरवाढ प्रामुख्याने कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीमुळे करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे या निर्णयाचा थेट परिणाम हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि इतर व्यावसायिक क्षेत्रावर होणार आहे आणि त्याचबरोबर अप्रत्यक्षपणे सर्वसामान्य नागरिकांनाही याचा फटका बसण्याची शक्यता आहे. कारण व्यावसायिक गॅस महागला तर बाहेर खाणं पिणं महाग होणं जवळपास निश्चित मानलं जात आहे. मात्र यामध्ये एक दिलासादायक बाब म्हणजे घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरचे दर सध्या स्थिर ठेवण्यात आले. त्यामुळे सामान्य कुटुंबांना सध्या तरी थेट दिलासा मिळालाय. पण जर जागतिक परिस्थिती अशीच तणावपूर्ण राहिली आणि कच्च्या तेलाच्या किमती आणखी वाढल्या तर येत्या काळात घरगुती गॅसच्या दरातही वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच महागाईचा दबाव वाढण्याची चिन्ह दिसतात. आता सगळ्यांच्या नजरा सरकारच्या पुढील निर्णयाकडे लागले, कारण महागाई नियंत्रणात ठेवणं ही सध्या सर्वात मोठी गरज बनली. आता या सगळ्या मुद्द्यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी जरा हटकेला आता सबस्क्राईब करा.